सादर करत आहेत 9वी अ विद्यार्थिनी. सर्वांनी हात जोडायचे आहे. देव म्हणाव की भीमराव म्हणाव, तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव. राणी वाणी गडा आता कसली भीती, हिंसेवरी कलम लिहून कायदा केला. तुला मानव म्हणाव की बोधिसत्व म्हणाव, तुला मानव म्हणाव की बोधिसत्व म्हणाव. तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव, तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव. मनुवादात मी लागलं कसं बंधनाचं साखडं, चिंधी देऊन दलिता ठेवलं तयांना उघडं. भीम बोले मयांनो नेसा बांबी परी लुगडं. तुला आई म्हणाव की भीम आई म्हणाव, तुला आई म्हणाव की भीम आई म्हणाव. तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव, तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव. भीमा भीमा भीमा. व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व तसेच येथे उपस्थित असलेले माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. आज 14 एप्रिल, अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. या थोर पुरुषात एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समतेचा, बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राजघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब हे थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने, आदराने व उत्साहाने साजरी करतो. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळेच. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला यात मात्र शंका नाही. ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकर यांना BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, DLED अशा अनेक पदव्या संपादन केल्या. परंतु शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला. पण ते मुळीच डगमगले नाही. त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांना समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राजघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राजघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान. केला चवदार तळाचे सत्याग्रह मनस्मृतीचे केले दहन. केला चवदार तळाचे सत्याग्रह मनस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन, करते मी नमन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांवर होणाऱ्या
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 14 तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह केले. त्यांनी दलित, श्रमिक, गोरगरीब, स्त्रिया, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. शिक्षण हे समप्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे ओळखून त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे संदेश दिला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. ते बॅरिस्टर, अर्थतज्ञ, समाजसुधारक व एक उत्तम विद्यार्थी होते. डॉक्टर बाबासाहेबांना मूकनायक, बहिष्कृत भारत व समता यांसारखी वृत्तपत्रे सुरू करून जगाला जागृत केले. डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभे राहावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला. 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्यांना कधीही विसरता येणार नाही. धन्यवाद. तुझ्या सुंदरशा अशा वक्तृत्व शैलीतून तू बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा सुंदररित्या सांगितलं. छान. बाबासाहेबांचे जीवन आपल्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कार्याचा आढावा एका कवितेतून सांगत आहे स्नेहल हुमाऊ. नमस्कार. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आढावा एका कवितेतून सादर करतो. जातीपातीचे राजकारण किती सोसला अपमान, जातीपातीचे राजकारण किती सोसला अपमान, तुम्ही ज्ञानाच्या जोरावर जगी मिळवला सन्मान, जगी मिळवला सन्मान. जन्मभर झिजवून काया गाळला कष्टाचा घाम, जन्मभर झिजवून काया गाळला कष्टाचा घाम, तुमच्या समाज कार्याला करते मी मानाचा सलाम, करते मी मानाचा सलाम. ग्रंथ पुस्तकांची मैत्री मारली ज्ञानाची भरारी, ग्रंथ पुस्तकांची मैत्री मारली ज्ञानाची भरारी. दीन दलित अबलांचे तुम्ही बनलात कैवारी, तुम्ही बनलात कैवारी. दूर करण्यात अन्याय दूत धाडला रे देवा, दूर करण्यात अन्याय दूत धाडला रे देवा. ज्याच्या अथक कष्टाने मिळाला संविधान रूपी ठेवा, मिळाला संविधान रूपी ठेवा. एकजूट आणि संघर्ष सोबत शिक्षणाचा मंत्र, एकजूट आणि संघर्ष सोबत शिक्षणाचा मंत्र. साऱ्या जगाला शिकवले तुझं सक्षमतेचं भीमातंत्र, तुझं सक्षमतेचं भीमातंत्र. धन्य आई बापनी कुळ, धन्य आम्ही तुझी जनता, धन्य आई बापनी कुळ, धन्य आम्ही तुझी जनता. तूच आमचा खरा देव, तूच आमचा खरा देव, तूच भाग्याचा विधाता, तूच भाग्याचा विधाता. तुझी लेकर आम्ही सारी आज देतो अभिवचन, तुझी लेकर आम्ही सारी देतो आम्ही अभिवचन. जगी चालू तुझा वारसा, जगी चालवू तुझा वारसा. माणुसकीच करू जतन, माणुसकीच करू जतन. दीनदुबळ्या जनतेसाठी करू आज जन्म आम्ही कार्य, दीनदुबळ्या जनतेसाठी करू आज जन्म आम्ही कार्य. तुझे विचार सदा सोबती, तुझे विचार सदा सोबती. देती लढ्याला रे धैर्य, देती लढ्याला रे धैर्य. आमच्या समाज कार्यातून तुझ्या विचारांना आम्ही रुजवू, आमच्या समाज कार्यातून तुझ्या विचारांना रे आम्ही रुजवू. ज्ञान मिळवू अफाट, ज्ञान मिळवणं अफाट.
जगी ज्ञानाचं राज्य मिळवू, जगी ज्ञानाचं राज्य मिळवू. धन्यवाद. व्यासपीठ पर उपस्थित सभी सम्माननीय और आज खास करके छात्र भी कुछ उपस्थित हैं, आप सभी को बहुत बहुत शुभेच्छा. हम सभी जानते हैं कि इसलिए हम यहाँ पर उपस्थित हैं. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर. इस प्रकार दो महापुरुष होकर गए जिनका नाम हमेशा हमेशा के लिए उनका कार्य जिंदा है. शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. शिवरायांनी जनतेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, जिसने जनजागृति, स्त्री सुरक्षा इसका प्रारंभ किया, जिनको आदर्श रखकर आगे कार्य किया गया. ऐसे राजे छत्रपति शिवाजी महाराज आपको कोटि कोटि वंदन. तथा संत कबीर ज्योतिबा फुले जी को भी, जिनकी वजह से आज हम स्वतंत्र हैं, शिक्षा ग्रहण कर रहे हैं, तो आपको भी कोटि कोटि वंदन. तथा संत कबीर ज्योतिबा फुले आप सभी को पुनश्च एक बार कोटि कोटि वंदन. और भारत भूषण, भारत रत्न भीमराव से लेकर महामानव तक जिन्होंने अपनी जर्नी पूर्ण की, उनकी जीवन यात्रा में जो भी कुछ दिक्कतें आई हैं, लेकिन फिर भी हमारे लिए एक आदर्श बनकर गए. ऐसे भारतीय संविधान के शिल्पकार कह बिना जिनका नाम पूरा नहीं होता है, ऐसे डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर जो महामानव होकर गए, महापुरुष होकर गए, युग पुरुष होकर गए, आपको भी कोटि कोटि वंदन. मित्रों, दलित एक विशिष्ट समाज नहीं, बल्कि उस जमाने में महिलाएं भी दलित थी, निर्बल थी. हमारे लिए बहुत सा योगदान तो रहा ही है, खास करके महिलाओं के लिए, जो जैसे मैटरनिटी बेनिफिट एक्ट, समान काम समान वेतन. पुराने जमाने में स्त्री को पेमेंट कम मिलता था, पुरुषों को ज्यादा मिलता था, लेकिन कायदे कानून की वजह से आज समान काम समान वेतन हो गया है. आज हमें पुरुषों के साथ समान अधिकार मिल रहा है और उस अधिकार हम इस्तेमाल भी कर रहे हैं. पुनर्विवाह, विधवा विवाह, पिताजी की प्रॉपर्टी में अपने घर के उसमें हम वारिस बनते हैं, उसका भी समान हिस्सेदार हम बनने का हक हमें मिला है. आज हम महिलाएं सुरक्षित है, स्वतंत्र हैं. वे कहते हैं कि अगर हमारे पास अगर 2 सिक्के हैं, तो उसमें से एक सिक्का हम रोटी पर खर्चा करें और एक सिक्का हम पुस्तकों पर खर्चा करें, क्योंकि रोटी हमें हमारी भूख शमन करती है, पेट भरने का कार्य करती है, लेकिन किताब कैसे जीता है ये सिखाती है. तो उनकी माँ ने जब बचपन में उनको सिखाया था कि बेटा भूल कर भी झगड़ा मत करना, पढ़ना. और वाकई उन्होंने अपने माँ के संस्कार का अपने जीवन में उतारा और सचमुच बिना झगड़े वो लड़े, पढ़कर लड़े और देश के लिए एक सुंदर सा संविधान उन्होंने हमारे सामने रखा कि जो
जिस संविधान के बलबूते पर आज संपूर्ण देश चल रहा है और उसका आदर्श बाकी के देश भी ले रहे हैं, तो ऐसे महान व्यक्ति को मेरा बहुत बहुत नमस्कार है। एक उनकी जो पत्नी थी रमाई, तो उनके जीवन का एक छोटा सा किस्सा हम सुनते हैं। हालांकि जिनके पास आज कार्यक्रम था उन्होंने कहा था कि आपको सिर्फ गाना बोलना है। मैं बोली क्यों, मुझे थोड़ा बोलना भी है। नहीं बोले, प्रिंसिपल ने बोला है कि ज्यादा किसी को बोलना नहीं है, आपको गाना बोलना है। मैं बोली क्यों नहीं अधिकार, हम क्यों नहीं बोल सकते? इतना भी बोलने का अधिकार नहीं है हमें। अरे इतने साल हो गए हैं, इतने समाज सुधारकों ने कार्य किया है, लेकिन एक मिनट बोलने का भी आप अवसर नहीं दे सकते हमें। कहाँ हमारा क्या है? प्रैक्टिकल हम कहाँ उसका इस्तेमाल कर रहे हैं? तो मैंने बोला कि मुझे बोलना है, तो उन्होंने हंसते हंसते बोला आई आर्टिकल, कोई बात नहीं, हमारे नियोजन में वैसे नहीं था। तो खैर, तो मुझे बताना था कि उनकी जो पत्नी थी अम्बेडकर जी की, रमाबाई, तो जब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विदेश में पढ़ाई करने के लिए गए थे और शिक्षा लेकर जब वो इंडिया आ रहे थे, तो अपने भारत में आने के लिए लोगों ने उनका सम्मान करने के लिए काफी सारी व्यवस्था वगैरह की थी। उनकी एक पिछड़ी जाति का एक व्यक्ति विदेश में जाकर इतना ज्ञान ग्रहण कर रहा है और फिर से अपने भारत में लौट रहा है, तो उसका सम्मान जरूर होना चाहिए। तो लोगों ने उसकी तैयारी शुरू की थी। तो रमाबाई को ऐसा लगा कि अरे काफी सालों से तो अपने पति विदेश में है, अभी तो फिर से आ रहे हैं, तो मैं भी देखूंगी कि मेरे पति जा रहा है। तो उनको बहुत खुशी थी। और फिर वो जब आए तो ये पता तो उनको था ही कि वो आने वाले हैं। तो उनको लगा कि अभी मैं उनको देखने के लिए जाऊंगी, मेरी आंखों से वो सम्मान में देखूंगी, तो मैं अच्छी से साड़ी पहनकर जाऊंगी। जाते हैं, देखते हैं तो उस बक्से में वो साड़ी खुलकर देखते हैं तो साड़ी को 6.5 पड़े हुए थे। फिर उनको बहुत दुख हुआ कि अभी ऐसी साड़ी में पहनकर कैसे जाऊंगी। एक इतना बड़ा विद्वान की जिसका समारोह मनाया जा रहा है और मैं ऐसी फटी हुई साड़ी पहनकर कैसे जाऊँ, उनको बहुत दुख हुआ। फिर सोच रही थी मुझे तो जाना है। तो उनको याद आया कि अरे किसी ने तो एक पगड़ी दी थी, अपने घर पर पड़ी है, तो वो निकालते हैं और वो पहन लेते हैं। तो सोचते कि मैं भी उनके सामने नहीं जाऊंगी। तो जहां पर एक कार्यक्रम हो रहा था तो वहां सामने जो पेड़ था, तो पेड़ के पीछे वो छिपकर देख रहे थे। तो बाबा साहब अम्बेडकर जब स्टेज पर कुछ बोल रहे थे और बोलते बोलते उनका ध्यान फिर पेड़ की तरफ गया और उन्होंने जब देखा कि ये पेड़ फिर रमा है, और वहां पर खड़ी। फिर वो स्टेज से उतर कर आए, उसके पास गए, उसके हाथों में लिए। फिर बोले रमा, अरे क्या हाल है तेरी, ऐसे कैसे आपकी परिस्थिति होगी? तो उन्होंने बोला कि रहने दो, ये साड़ी जैसे भी वैसे रहने दो, मुझे उसका कोई चिंता नहीं है। तो बोले मैं कितना अभागा आपका पति हूं कि आपके लिए एक सुंदर सी साड़ी भी मैं नहीं दे पाई। जितना साल तू मेरे साथ रही, तो एक पत्नी के हिसाब से मैंने आपको एक साड़ी भी नहीं अच्छी सी दे पाया। तो वहां पर उनके पत्नी ने जो कहा बहुत महत्वपूर्ण पॉइंट है। उन्होंने कहा, साहब जी मैंने साड़ी नहीं पहनी तो कोई बात नहीं, आपने मुझे नहीं दी उसका मुझे कोई दुख नहीं, लेकिन आप इतना एक काम करना, दुनिया में जो भी महिलाएं हैं, जितनी भी रमा है, एक रमा
के जाना। और वाकई कुछ सालों के बाद जब उनके हाथ में लेखनी आई तो उन्होंने जो संविधान बनाया तो उसमें हमारे लिए कितने सारे अधिकार दिए हैं, स्त्रियों के लिए कितने सारे अधिकार दिए हैं। क्योंकि आज हमारी जो परिस्थिति महिलाओं की, आज हम अलमारी खोलते हैं तो कई सारी साड़ियों की कतार नीचे गिरती है और फिर हम सोच में पड़ जाते हैं कि कौन सी साड़ी पहनना। हर एक के सामने ये सवाल आता है रोज, क्योंकि इतने कपड़े हमारे पास हैं, लेकिन इतनी साड़ियां, आज खूबसूरत साड़ी हमारे तन पर जो जच रही है, जो हम पहनकर शान से घूम रहे हैं, वो केवल और केवल उस रमाई का योगदान है कि जो उन्होंने उस समय पर साड़ी नहीं पहनी, इसलिए आज हम पहन रहे हैं। तो कितना उनको धन्यवाद देना चाहिए कि ऐसे भी लोग हैं कि अपना स्वार्थ न देखते हुए दूसरों के लिए जीना कि अरे नहीं, आप मेरे पर ध्यान मत दो। उनके 4 बच्चे गुजर गए थे, लेकिन फिर भी उन्होंने कभी अपने पति के पास शिकायत नहीं की। तो ये सब क्या हो रहा है? मतलब लोग कहाँ पर गए हैं, उनके विचारों की हाइट कहाँ पर और हमारी विचारों की हाइट कहाँ पर है? हम क्या कर रहे हैं? अरे हम तो टोकते हैं, तुमने ऐसा क्यों खाया, ऐसा क्यों किया। लेकिन ये करके, ये टोककर, दूसरों को दुख देकर हम क्या ले रहे हैं? हमेशा जब हम दूसरों को दुखाते, हमारे अंदर एक निर्दय फीलिंग आती है, उसके बिना हम बोल ही नहीं सकते। क्योंकि जब हमारे पास जो चीज है वही हम बांटने का काम करते हैं। हमारे पास आनंद है तो जरूर हम आनंद बांटने का कार्य करेंगे। मेरे पास दुख है तो मैं दुख ही दूंगी, क्योंकि जो है नहीं दूंगी ना। तो हम मतलब ये लोग हमें सिखा कर गए कि कैसे जीना है। सिर्फ आए हैं और मुझे ऐसा लगता है, ऐसे बहुत सारे दुनिया में लोग हैं। किसी को पर्सनल नहीं बोल रही है, उसके लिए माफी चाहती हूँ। किसी को मैं पर्सनल बिल्कुल नहीं बोल रही, उसमें से मैं भी हूँ, क्योंकि मैंने भी कभी मैं किया होगा। जहाँ पर मैं आता है, जहाँ पर सिर्फ मैं और मेरी फैमिली ये शब्द आता है या ये भाव आता है, तो हमारे आत्मोन्नति जिंदगी भर कभी भी नहीं हो सकती। हम ऐसे ही निकल जाएंगे, ऐसी हमारी यात्रा खत्म हो जाएगी। लेकिन हमें याद रहना पड़ेगा कि हम किस लिए आए थे और आनंद से जीकर जाना चाहिए था। ये मूल्य है जीवन का। जीना है तो आनंद लेना है और दूसरों का आनंद भी लेना है। तो इस बहुत सारे लोगों में हमेशा उगले सर के उनके बर्ताव में, उनके व्यवहार में हम गलती से हम हमेशा उनके साथ में रहना चाहते हैं, उनके पीछे पीछे जाते हैं और छोटे बच्चे भी उनके पीछे पीछे रहते हैं। क्योंकि उस बॉडी में कुछ तो है, पॉजिटिविटी है कि जहाँ सब पार हो गए। जो भेद स्त्री पुरुष सुख दुख उनके पास जाए, कौन सा भी सोल्यूशन लेके जाए तो समस्या का समाधान उनके पास होता है। ऐसे वो बॉडी है, वो किसी जात धर्म के लिए तो कोई ना कोई ऐसे भी लोग हैं कि उनसे हम कुछ सीख सकते हैं। जो लोग होकर गए हैं इतिहास में, तो उनको तो हमने नहीं देखा है, लेकिन उनका इतिहास हम पढ़ रहे हैं। लेकिन जो है तो उनको देखकर भी हमें आदर्श मिलता है, उनको देखकर कुछ जीवन जीने की उम्मीद। कितने सारे लोग दुखी होते हैं, कितने सारे लोग प्रॉब्लम लेकर सबके पास आते हैं, इतनी सुंदर तरीके से गाइड करते हैं कि सामने वाला जो है वो खुश होकर ही जाना चाहिए। बच्चे भी हैं, गलत मार्ग पर चलने वाले को उनको बताने को एक ढंग जो है ना वो टेक्निक अलग है, क्योंकि उन्होंने ये सब पार करके थे। वो आंतरिक जो ज्ञान है वहां तक पहुंचे, उनको शरीर कपड़े हम जात पात रंग रूप, अरे हम चामड़ी को देखते हैं, चमार हमारे अंदर भरा है, लेकिन चामड़ी के अंदर क्या है उस चीज का आनंद लेने के लिए हम आए हैं। मनुष्य देह धारण किया तो हम इसका आनंद लें। तो ये मुझे बताना था कि रमाबाई, सावित्रीबाई फुले, इन लोगों ने हमारे लिए जो किया और उनके योगदान के कारण आज हम यहाँ पर हैं। तो उन सभी महापुरुषों को, सभी समाज सुधारों को फिर से बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई हो मिया दुबळांना निवारा दिला। भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई हो मिया दुबळांना निवारा दिला।
माझ्या पहारा तो दिला आई हो या दुबळ्यांना निवारा दिला भीमरायाने दलिता शिकवूनी समाजाला तोही शिकला शिकवूनी समाजाला तोही शिकला स्वार्था पायी कुणापुढे कधी नाही झुकला दुःख जाणून सुखाचा उबारा तो दिला दुःख जाणून सुखाचा उबारा तो दिला आई हो या दुबळ्यांना निवारा दिला भीमरायाने दलिता उपकार बाबांचे ते नाही फिटणार उपकार बाबांचे ते नाही फिटणार प्रभाकरा कैसा कोणी आज नाही झटणार क्रांती घडवून माणसा निखारा तो दिला आई होनिया दुबळ्यांना निवारा दिला भीमरायाने दलिता सहारा तो दिला आई होनिया दुबळ्यांना निवारा दिला आई होनिया दुबळ्यांना निवारा दिला धन्यवाद तुम्ही अत्यंत सुंदररित्या तुमच्या सुमधुर आवाजात सांगितले. एक सांगू इच्छिते फक्त की आम्ही तुमच्याकडून फक्त गाण्याची अपेक्षा जास्त करत असतो, कारण गाणं हे कोणी नाही म्हणू शकत. भाषण मनोगत प्रत्येक व्यक्ती करू शकतो. म्हणून माझ्या नियोजनात ती अपेक्षा होती की एक गाणं आणि 2 भाषण, पण तुम्ही दोन्हीही करून उत्तमरित्या छान असं मनोगत आणि गीत सादर केलं. धन्यवाद. यानंतर डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आपले विचार मांडत आहे आपल्या मनोगतातून ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका, ज्या अतिशय मितभाषी आहे अशा अंबर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यक्ती, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनी, आज 14 एप्रिल अर्थातच विश्वभूषण, भारतभूषण, समाजभूषण, भारतरत्न कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करते आणि पुढे आपले भाषण चालू ठेवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते होते आणि ते बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे कायदे पंडित असून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये PhD मिळवलेले होते. परंतु त्या PhDवर ते थांबले नाहीत, तर त्यांनी आशिया खंडातून 2दा PhD मिळवले. भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च शिक्षण विभूषित व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषेवर जबरदस्त प्रभुत्व होते आणि म्हणून या प्रभुत्वामुळेच त्यांनी जवळपास 11 भाषा ज्या आहेत त्या आत्मसात केलेल्या होत्या. 11 भाषा आत्मसात करता करता त्यांनी जवळपास 32 पदव्या त्यांनी ग्रहण केलेल्या होत्या आणि मिळवलेल्या होत्या. ते एकदा पुस्तक वाचत बसले असताना त्यांना ते पुस्तक पुन्हा वाचण्याची गरज नव्हती. हे वाक्य कोणत्या पानावर आहे, कोणत्या पॅरेग्राफ मध्ये आहे हे सुद्धा ते तितके तातडीने सांगत असत. याचा अर्थ त्यांचं पुस्तक वाचण्याचा व्यासंग जबरदस्त होता आणि एकाग्रीपणा देखील त्यांचा दिसत होता. ते नेहमी सांगत असत की बुद्धिमत्तेचा विकास हेच मानवाच्या विकासाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. जाता जाता ते असंही सांगून गेले की इतिहास वाचला की तो डोक्यात उतरतो, डोक्यात उतरला की सत्यामध्ये येतो आणि सत्यात आला की जिभेवर वळवतो. जीभ वळली की समाजाला जागरूक करतो आणि तेव्हाच कळतो इतिहास काय असतो. सन 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते जिवंत असतानाच कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला.
परंतु ते भारताचे पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की ज्यांना इतक्या पदव्या मिळालेल्या होत्या आणि समाजसुधारकाचं कार्य देखील त्यांनी केलं होतं. आणि म्हणून त्यानंतर लंडनमध्ये कार्ल मार्क्स यांच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आजही त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. अशा या डॉक्टर बाबासाहेबांच्या जगामध्ये सर्वाधिक पुतळे आहेत. तसेच जगात सर्वाधिक गाणेही त्यांच्यावरच लिहिलेली आहेत आणि सर्वाधिक पुस्तके देखील त्यांच्यावरच लिहिण्यात आलेली आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे जे शिकवतो तोच खरा धर्म असतो. धर्म हा सगळ्या बाबतीत सर्वांना सारखाच असतो. आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते महान असणं खूप महत्वाचं असतं. जाता जाता एवढंच सांगत जाते की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरांसारखे हवे होते जीवन, जनावरांसारखे होते आमचे जीवन, तो माणूस बनवून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला, आम्हाला बादशाह बनवून गेला. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझी रजा घेते. धन्यवाद. आढावा सांगितला. यानंतर बाबासाहेबांबद्दल अधिक माहिती सांगत आहे, त्यांच्या कार्याचा आढावा देत आहे ज्येष्ठ शिक्षक देवरे सर. आपल्या विनोदी शैलीतून सुंदर असं भाषण किंवा मनोगत व्यक्त करत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने आपल्या शाळेच्या सन्मान्य अध्यक्षा, शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका सौ सुरेखा सर मॅडम, पर्यवेक्षक उगले सर, प्रतिनिधी आपल्या खेडकर मॅडम आणि अंबोरे मॅडम आणि सर्व आदरणीय शिक्षक वृंद. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्यभार स्वीकारला. पण सर्वात महत्वाची गोष्ट की आपली शाळा ही कन्या शाळा आहे. आपल्याकडे महिला वर्ग जास्त आहे, आम्ही अल्पसंख्याक आहोत. पण या महिला वर्गाला सन्मान मिळावा, न्याय मिळावा, महिला वर्गाचा आदर व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडलं होतं. पण तत्कालीन लोकांनी त्या बिलाला विरोध केला आणि विरोध केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री मंडळात जो ते मंत्रिपदाचं जरी त्यांना मंत्रिपद मिळालं होतं, या मंत्रिपदाचा राजीनामा दिला म्हणजे खुर्चीला लाथ मारली. असे हे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे महिलांना सन्मान मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि ती मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी खुर्चीला लाथ मारली. आपलं उलट आहे, आपल्याला लोक लाथा मारतात तरी आपण खुर्ची सोडणार. हा बघा. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी आपल्याला प्रज्ञाशील करुणा शिकवलं. जे 24 आपल्याला नियम सांगितले त्यामध्ये जो पहिला नियम आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांना ते मानत नाही. त्यांचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण देवदेव म्हणतो. आता आपल्या विद्यार्थ्यांनी गाणं सादर केलं की तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, ते बरोबर आहे. आता सध्या बघा बुवा बाबांचं इतकं काय फॅट बाहेर पडलेलं आहे की एक बाबा सांगतात की दररोज सकाळी उठा, लोटा घ्या, त्या शिवपिंडीवर टाका. आमच्याकडे 150 फॅट आहे, 100 बायका सकाळी लोटा घ्या पाणी टाकतात म्हणजे मनोकामना पूर्ण होईल. इथं एखाद्याने पाणी मागितलं नवऱ्याने तांबे मारून टाकतात. तेव्हा बाबासाहेबांनी जे सांगितलं की तुम्ही लोकांची भावना जाणा. आपल्या आजूबाजूला पुरी बघा, आपण जर कोणी वाट सोडून चालला तर ते भुक्याला आपण अन्न द्यायचो, तहान द्यायला पाणी द्यायचो, यातनं आपल्याला पुण्य मिळेल अशी माझी भूमिका आहे. बाबासाहेबांनाही अपेक्षित आहे. बाबासाहेब इतके उच्च शिक्षक होते की त्यांच्याकडे 64 मास्टर डिग्री होत्या, 32 होत्या, 64 मास्टर डिग्री होत्या आणि त्यांना 11 भाषा बोलता येत होत्या. प्रचंड अभ्यास त्यांनी केला होता आणि हे असे थोर महामानव. तर सध्या अलीकडे आपण जे चित्र बघतो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाचून समजणार नाही तर वाचून समजले पाहिजे. सगळीकडे आपल्याला खूप फ्लेक्स दिसत आहेत बघा, ठीक आहे, परंतु इतके फ्लेक्स लावण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेबांची विचारधारा
प्रत्यक्ष आचरणात आपण आणली पाहिजे. बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे, आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो काही तरुण मुलं रात्री जागरण करतात आणि काही ठिकाणी दारू पिऊन नाचतात. तर ते बाबासाहेबांना अपेक्षित नाहीये. बाबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे, प्रज्ञाशील करुणा जी शिकवलेली आहे, तर ती प्रत्यक्ष आपण आचरणात आणली पाहिजे. आपल्या आजच्या श्रीजिका गोवर्धन मॅडम यांनी सुद्धा मला सांगितलं की म्हणे सर म्हणे तुम्हाला आभार मानायचे. म्हटलं नाही म्हणते मला भाषण करायचंय. त्याचं कारण असं त्यांचं चूक नाही, आपल्या नियोजनाचा भाग असतो. विनोदाचा किस्सा सांगतो. रात्री 11:30 समतानगरमध्ये माझं भाषण होतं आणि मग सुरुवातीला खूप लोक मला समोर दिसले. म्हटलं बरं झालं आपल्या घरात कोणी ऐकत नाही, आलं. मी भाषणाला सुरुवात केली. आलं भाषण लांबच थांबलं. थोडा वेळ पाहिजे अर्धा सर्व कुठून गेले, दोनच माणसं बसली होती. मग मी म्हटलं जाऊ द्या, आपल्याला एवढं पाठवून तरी आपण सांगायचं कोणी ऐकून तिथं आमचे मित्र साहेब होते. मग 12 वाजेला तुम्ही बंदच करावं लागतं नियमाने. मग 12 वाजता मी थांबलो भाषण. घरी गेला साहेबराव पवारांना फोन केला. पण ते 2 लोक जे होते त्यांना विचार देवसांचं भाषण आवडलं का, बाकी गेले ते गेले. त्या 2 लोकांनी काय सांगितलं होते का, अहो म्हणे तो माईक वाढायचा आमचा होता, आम्ही थांबलो. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण बोलताना समोरचे बोर होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. काय होतं आपल्याला असं वाटतं आपण सांगत इथे मी काय म्हणतो मला भाषण करायचं मला माहिती इथे शिक्षक बसून आवडून म्हणून आपलं चाललंय, तरी मी थोडक्यात आवडत नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या भारताची अर्थव्यवस्था सध्या महासत्ताक दिशेने वाटचाल करते. तर याच्या मागची भूमिका बाबासाहेबांची आहे. कारण बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ दिला आणि त्या ग्रंथाप्रमाणे जर आपलं नीट चालली अर्थव्यवस्था तर नक्कीच आपण महासत्ताक करू. पण आपल्याला आपलाच प्रॉब्लेम सुटतो ना, तेव्हा पैशाचा प्रॉब्लेम फार लागतो. दुसरी गोष्ट की त्यावेळेस 1947 मध्ये बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आला की भारत देश महासत्ताक कधी बनेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मंदिराकडे जाणाऱ्या रांगा या ग्रंथालयाकडे जातील त्यावेळेस भारत देश महासत्ताक बनेल. आणि आज नेमकं ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. आता म्हणजे मी स्पष्ट बोलत असतो कारण बाबासाहेबांचा अधिकार दिल्यामुळे की अलीकडे ना लोक हे भरत्या दिवसाला जायला लागले. तर हे आहे म्हणजे पुस्तक वाचन केलं पाहिजे. त्यांचं जे दादरचं जे घर आहे राजगृह तिथे प्रचंड पुस्तक आहे. आता बघा विनोदन म्हणत असतो मी आपल्या ग्रंथालयाचे पुस्तक आहे आपणच वाचत नाही, बोलत जाऊ द्या. आपण सगळेच जण म्हणजे कॉमन म्हणतो मी ते मोबाईल इतक्या नादी लागलो की रस्त्यात चालताना कोणाला टक्कर देतो काय आपलं भान आपल्याला राहिलं नाही. ते मोबाईलवर फार वाटलं झालं. तर बाबासाहेबांनी त्यावेळेस बघा मोबाईल असतात माहित असतं आपल्याला त्यात मोबाईल होता. तो बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं आहे किंवा पुस्तकाचं वाचन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपला विकास होईल, आपल्या कुटुंबाचा विकास होईल, आपल्या समाजाचा विकास होईल, आपल्या देशाचा विकास होईल. बाबासाहेब हे जगामध्ये इतके थोर होते. त्यांच्याबद्दल कवितेच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी वर्णन करतो. भारताचं काळीज भीमा, भारताचं काळीज भीमा, जगाच्या ओठावर, जगाच्या ओठावर, मग पाहिजे कशाला महात्मा या चरणी नोटावर, मग पाहिजे कशाला महात्मा या चरणी नोटावर. दिलं दान हे विमान संविधान देशाला, दिलं दान हे विमान संविधान देशाला, अशोक चक्र देणारे आम्ही भीक मागू कशाला. जगातील विद्वानात भीमराव एक, स्वयंघोषित त्यांना भीमरावाचा दाख. नाव भीमाचं तरत आहे सागर लाटावर, सागर लाटावर, मग पाहिजे कशाला महात्मा त्या चरणी नोटावर. ही जी गीतं आहेत ना ही सर्व गीतं आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतात. या भारत देशामध्ये 2च राजे केवळ होऊन गेले, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं जर आपण आचरण केलं तर नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं होणार नाही. आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले, आपले राजकारणी बोगस नाही, संविधान उत्तम आहे. संविधान योग्य प्रकारे राबविलं जात नाही. जर संविधान जर योग्य प्रकारे राबविलं गेलं तर या देशातली प्रत्येक व्यक्ती ही सुखी होईल, समाधानी होईल, आनंदी होईल, सुखी जीवन होईल. पण आपण वरती बघतोय 2-3 काम बिगाडा काय सगळे चित्र जे आहे त्यात न बोलण्यासारखा विषय आहे तो. पण मला एकच सांगायचं की आता 2024 निवडणूक आहे. मी त्या निवडणुकीचं भाषण करत पण त्याच्यामध्ये बीजेपी वाले आणि काँग्रेस वाले, शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाले, बीजेपी वाले आणि काँग्रेस वाले
शिवसेनावाले आणि राष्ट्रवादीवाले कोणी बी येऊ द्या, निवडून जाऊ द्या, कोणी बी येऊ द्या, निवडून जाऊ द्या, विजयी होऊनी राज्य करावं लागल हो, घटना भीमाची पाहुनी राज्य करावं लागल हो, घटना भीमाची पाहुनी. तर अशा पद्धतीने हे संविधान ते अतिशय श्रेष्ठ आहे. आता मी कालचा अनुभव लक्षात घेता या ठिकाणी भाऊ जरा या संबंधित बोध करा या गोष्टीप्रमाणे त्यांना अभिनंदन करतो. माननीय मुख्याध्यापकांनी या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्या विनोदी शैलीतून तुम्ही बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा सांगितला. तुम्ही तुमच्या भाषणाच्या सुरुवातीलाच बोलले की इथं आम्ही अल्पसंख्याक आहोत, पण सर तुम्ही अल्पसंख्याकही सर्वांना भारी पडणारे आहात. कारण घोडके मॅडमला मी गाणं म्हणावं असं म्हटलं होतं, पण तुम्ही गाणं पण आणि मनोगत पण व्यक्त केलं आणि तेही अगदी हसतमुख. काल तुम्ही तुमच्या भाषणाचं बोलले. आज बाबासाहेबांची जयंती आहे. बाबासाहेबांचे विचार आपण रोज आचरणात आणतोय की वाचन केलं पाहिजे. मी तर म्हणेन सर बाबासाहेबांनंतर तुम्ही आहात की तुमचं एवढं वाचन आहे म्हणून विदाऊट कागद तुम्ही बोलू शकता आणि 2 की 3 तास काल तुम्ही बोलले. त्यामुळे तुमचे खरंच कौतुक आहे. तर आतापर्यंत आम्ही सगळे कागद घेऊन बोलतो आहे, तुम्ही कधीच कागद घेऊन बोलत नाही, ते खरंच कौतुक आहे. धन्यवाद. उदात्त आचार विचार आणि नीतिदर्शक विचारसरणीच्या खाणीतून सद्गुणांचे पैलू पाडलेले माणिक मोती वेचत माणूस फक्त घडतच नसतो तर खाणीतील अमूल्य रत्न जडितांचा मालक बनून कीर्ती पावलेल्या जगाच्या बाजारात आपल्या उच्च विचारांची पत नेहमी वाढवत राहतो. अशा उच्च कोटी विचारांची पत माणुसकीच्या बाजारात तयार करून आपल्या उमद्या व्यक्तिमत्वाने या पावनभूमीवर शिक्षणाची हिरवळ फुलवली. ते म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सोनवणे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकतात, नाहीतर घोडके मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला बोलायचा अधिकार असून आम्हाला बोलायला मिळालं नाही असं व्हायला नको. कुणाला बोलायचंय का अजून? कुणाला बोलायचं असेल तर बोलायला हरकत नाही. प्रत्येक कार्यक्रमाला एक प्रोटोकॉल असतो, एक वेळ ठरलेली असते, त्यामुळे आपण नियोजनबद्ध कार्यक्रम करत असतो. कोणाला बोलू द्यायचं नाही किंवा नाही हा कोणताही उद्देश कधीही नसतो. त्यामुळे अजूनही वेळ आहे. कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. बोलायचंय माननीय व्यासपीठ येथे उपस्थित माझे सहकारी पर्यवेक्षक श्री उगले सर, ज्येष्ठ शिक्षक देवरे सर, शिक्षक प्रतिनिधी शेरीकर मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका अंबोरे मॅडम, सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मैत्रिणींना, सगळ्यात प्रथम मी विद्यार्थिनींचं कौतुक करेन. तिने एकीने गेली का ती मुली भाषण अतिशय सुंदर भाषण केलेलं आहे तिने. त्यानंतर या मुलींनी बुद्धवंदना सुद्धा खूप छान म्हटलेली आहे. ज्यांच्याकडे कला आहे पण ते आजपर्यंत कधी प्रकाशक आले नाही अशा सुद्धा मुली आहेत. मी आता शेरीकरबाईंना म्हटलं हिचा आवाज एवढा चांगला असताना गीत मंचात का नाही. मुलींनो, तुमच्यामध्ये गुण आहे, कला आहे, तुमच्याकडे वाचनाची क्षमता आहे, तुम्ही ते डेव्हलप करा. तुम्ही आज जे कार्यक्रमात सादर केलं अतिशय सुंदर केलेलं आहे. त्यामुळे सर्वात प्रथम तुमचं मी कौतुक करते. आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती. छत्रपतींनंतर ज्यांची जयंती एवढ्या उत्साहात साजरी केली जाते ते एकमेव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आताच 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांचीही जयंती झालेली आहे. महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर हे जर नसते तर आज मी इथे उभे नसते. हे आपण सर्वच मान्य करू. स्त्रियांविषयीचे जे त्यांनी कायदे केले आहेत त्यामुळेच आज आपण स्त्रिया आपले विचार स्पष्टपणे मांडू शकतो. कोणत्याही महापुरुषाची जयंती ही फक्त फोटोला हार घालण्यापुरती मर्यादित न ठेवता त्यांचे विचार जर आपण आपल्या आचरणात आणले तर ही खरीच त्यांना आदरांजली असेल. डॉक्टर आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिलेला होता. या मंत्राने सर्व उपेक्षित समाजामध्ये शिकण्याची उर्मी निर्माण केली. पण खरंच सर्व उपेक्षित समाज शिकला का? आपण शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो का? प्रश्नांकी. आपण सर्व शिक्षक आहोत. समाजातील बरेचसे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध जर पाजले आणि ते दूध त्यांनी इतर विद्यार्थ्यांना किंवा इतरांना दिले तरच शिक्षण तळागाळापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचू शकतं आणि हे करणं काळाची गरज आहे.
तरच आपण 100% साक्षर आणि विकसित भारत होऊ. आपली मुलींची शाळा आहे. आज महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकर नसते तर आज आपण इथे नसतो. कारण आधीचा जो समाज होता पूर्वीचा, त्या समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. त्याच्यात एक ग्रंथ होता मनुस्मृती. त्या मनुस्मृतीची होळी करणारे, सर्वात प्रथम होळी करणारे डॉक्टर आंबेडकर होते. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन करणारे, स्त्रियांना सर्व अधिकार कायद्याने मिळवून देणारे, स्त्रियांसाठी प्रसूती रजा मंजूर करणारे द वन अँड ओनली वन इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजही बरेच स्त्रियांना कायद्याने आपल्याला काय अधिकार दिले आहेत हे सुद्धा माहिती नाही. आपण बघतो आपल्याकडे जे पालक येतात, पालक काय काय प्रश्न सांगतात, म्हणजे त्यांच्यापर्यंत हे अजून पोहोचलेलं नाहीये. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्या आधारभूत तत्वांचे पुरस्कर्ते डॉक्टर आंबेडकर येते. डॉक्टर आंबेडकरांवर बोलण्याइतकी मी मोठी नक्कीच नाहीये, पण त्यांचे विचार मात्र मला खूप आवडतात. ते विचार मी आज आपल्यासमोर मांडत आहे. सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण भारतीय आहोत या वाक्यातून त्यांचे देशाभिमान, देशभक्ती दिसून येते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षणाचे महत्व त्यातून समजते. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जातात हे अधिक महत्वाचे आहे. ते दिशादर्शक सुद्धा होते. स्वतःची गुणवत्ता विद्यार्थी दशेतच वाढवा. मी परवाही मुलींना सांगतानाही सांगितलं की विद्यार्थी दशेत जे शिकतं ते कायमस्वरूपी स्मरणात राहणार असतं. त्यातूनच माणूस घडत असतो. म्हणजे बाबासाहेब हे गुणरत्न पारखी होते असंही म्हणावं लागेल. महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून समाजाची प्रगती मोजतो. म्हणजे महिलांनी शिकावं, पुढे जावं ही तळमळ त्यावरून दिसून येते. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटलीच तर फक्त आपल्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांची वाटायला हवी. प्रज्ञाशील, करुणा याविषयीचे महत्व त्यातून त्यांचे दिसून येते. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही. त्यांनी स्वतःच एक इतिहास घडवलेला आहे हे आपण बघतो आहोत. आणि आजही तो इतिहास, आज काय, जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र, तारे, सूर्य असतील तोपर्यंत हा इतिहास त्यांचा कोणी विसरू शकणार नाही. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. हा यशस्वी जीवनाचा मंत्र देखील त्यांनी दिलेला आहे. कोणत्याही समाजाची प्रगती ही समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. त्यांचं शिक्षणाबद्दलचं जे महत्व आहे अधोरेखित करण्यासारखंच आहे. असे त्यांचे अनेक सुंदर विचार आहेत. यातील काही विचार जरी आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवले तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांना ती आदरांजली म्हणता येईल. असे अनेक पदव्या घेणारे, पुस्तकातील पान क्रमांकासह कोणत्या पानावर काय असणार हे सांगणारे बाबासाहेब म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज होते. जाता जाता भीमाई रामजींच्या सुपुत्रासाठी माझ्याकडून 4 ओळी. गुलामगिरीच्या शृंखला तोडणाऱ्या वंदन त्या समाज सुधारकाला, वंदन त्या समाज सुधारकाला. शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या नमन त्या ज्ञानसूर्याला, नमन त्या ज्ञानसूर्याला. भारतीय घटनेला संविधान देणाऱ्या वंदन त्या शिल्पकाराला, वंदन त्या शिल्पकाराला. कायद्याने स्त्री हक्क मिळवून देणाऱ्या नमन त्या स्त्री उद्धारकर्त्याला, नमन त्या स्त्री उद्धारकर्त्याला. दीनदुबळ्या उपेक्षितांचा कैवारी, वंदन त्या प्रकाश सूर्याला, वंदन त्या प्रकाश सूर्याला. जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, नमन त्या मानवतेच्या पुजाऱ्याला, नमन त्या मानवतेच्या पुजाऱ्याला. ज्याच्या आचार विचारांनी जगावर मोहिनी घातली, वंदन त्या भारतरत्नाला, वंदन त्या महामानवाला. न भूतो न भविष्यंती होणाऱ्या नमन त्या विश्वरत्नाला, नमन त्या विश्वरत्नाला, नमन त्या महापुरुषाला. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आदरांजली वाहते आणि थांबते. धन्यवाद. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा सांगितला आणि सुंदरशी एक कविताही सादर केली. धन्यवाद. त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येऊ. यानंतर आभार प्रदर्शन करत आहे शिक्षक प्रतिनिधी शेरीकर मॅडम. मुख्याध्यापिका माननीय सोनवणे मॅडम, पर्यवेक्षक श्री उगले सर, ज्येष्ठ शिक्षक श्री देवरे सर, त्याचप्रमाणे वंभोरे मॅडम, येथे उपस्थित झालेले माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो,
आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार ऐकण्यासाठी एकत्रित झालो होतो. हे विचार आपण इथून घेऊन जाणार आहोत, पण सकारात्मकतेने ते विचार आपण प्रत्येकाने आपल्या अंगी रुजवावे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच एक मूल्य आहे आणि हेच मूल्य जर आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरलं तर मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचंच जीवन जगण्यासाठी सुखी आणि सुखकर होईल. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित झाला याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं सांगते. धन्यवाद.